नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। पण विज्ञानाच्या नोट्स पहिला सुरुवात केलेली आहे। आता ह्या विज्ञानाच्या नोट्स आपल्याला पेपर 1 मध्ये 6 ते 7 मार्काला आणि पेपर 2 मध्ये मॅथ सायन्स मध्ये जास्त ज्यांचं मॅथ असतं त्याच्यामध्ये सुद्धा हे 10 ते 12 मार्काला आपल्याला उपयुक्त आहेत। आता या नोट्स मध्ये आपण इयत्ता 3रीचं जुनं विज्ञान पाहिलं, त्यानंतर 4थीच्या नोट्स पाहिल्या, त्यानंतर 5वीच्या पाहिल्या, 6वीच्या पाहिल्या आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीच्या महत्त्वाच्या नोट्स पाहिल्या आणि आता त्याच्याच पुढला भाग आपण हे पाहणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीच्या नोट्स पाहणार आहोत। ते हे भाग 2 भाग 1 मागं झालेला आहे, कालच पाहिला त्याच्या नोट्स, तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या। आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढल्या नोट्स पाहायला सुरुवात करू। मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटची ओळ होती, विमानांमध्ये प्रामुख्याने ॲल्युमिनियम या हलक्या धातूंच्या संमिश्राचा वापर केला जातो। आता त्याच्या पुढे चला, मूलद्रव्य संज्ञा। आता इथं काय मूलद्रव्याच्या संज्ञा दिलेल्या आहेत, इथं मस्तपैकी सुंदरसा चार्ट दिलेला आहे। या चार्ट मध्ये दिलेला आहे हायड्रोजनची संज्ञा H आहे, नायट्रोजन N, कार्बन C, क्लोरीन Cl, कॅल्शियम Ca, अशा काही ज्या संज्ञा आहेत त्या दिलेल्या आहेत। तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते लिहून घ्या, पाठ करा। आता बऱ्याच जणांना पाठ असेल, आपण 8वी 9वी 10वीला हे शिकलेले आहेत। 10वीला तर असं हातावर छड्या खाऊ आपल्याला पाठ करून घेतलेलं होतं। त्याच्या खाली आणखीन एक मस्त सुंदरचा चार्ट दिलेला आहे। काय चार्ट आहे? याच्यामध्ये मराठी नाव आहे, इंग्लिश नाव आहे, लॅटिन नाव आहे आणि संज्ञा आहे। आता यांचे जे नाव आहेत आणि यांचे लॅटिन नाव काय आहेत हे परीक्षेला विचारलं जातं। सोने याचं इंग्लिश नाव काय आहे? गोल्ड, आणि लॅटिन नाव अरियम आणि संज्ञा एयू। आता उच्चार थोडासा मागं पुढं होऊ शकतो, समजून घ्या। तब्येत व्यवस्थित नाहीये, जबरदस्त सर्दी झालेली आहे आणि आवाज सुद्धा बसलेला आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने चांगल्या आवाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आवाज खूप बसलेला आहे, जाम सर्दी झालेली आहे, आवाजावरून तुम्हाला लक्षात येत असेल। उच्चार थोडासा मागं पुढे झाला तर समजून घ्या, पण नोट्समध्ये तुम्हाला ओळखू येईल। आता इथे जे काय चार्ट दिलेला आहे तुम्ही तो चार्ट वाचून घ्या, लिहून घ्या आणि पाठ करा। त्याच्या पुढे जाऊ आपण। बल्बच्या दिव्यात टंगस्टनची तार असते, बल्बच्या दिव्यात टंगस्टनची तार असते। टंगस्टन ची संज्ञा W आहे आणि ओल्फॉर्म या त्याच्या जर्मन नावावरून ती घेतली आहे। प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा फक्त एकच अणू दर्शवते, विधान परीक्षेला येऊन गेलेलं आहे। प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा फक्त एकच अणू दर्शवते। H ही संज्ञा हायड्रोजनचा एक अणू दर्शवते, तर Cu ही संज्ञा तांब्याचा एक अणू दर्शवते। मिठाच्या रेणूत सोडियमचा एक अणू व क्लोरीनचा एक अणू असतो, म्हणूनच मिठाचे रेणुसूत्र NaCl असे लिहितात, परीक्षेला आलेलं आहे। मिठाच्या रेणूत सोडियमचा एक अणू व क्लोरीनचा एक अणू असतो, म्हणून मिठाचे रेणुसूत्र NaCl लिहितात। पुढे चला, पोटॅशियम परमॅंगनेटच्या रेणूत पोटॅशियमचा एक अणू, मॅंगनीजचा एक अणू व ऑक्सिजनचे 4 अणू असतात आणि त्याचे रेणुसूत्र काय आहे? KMnO4। साखरेच्या एका रेणूत कार्बनचे 12 अणू, हायड्रोजनचे 22 अणू तर ऑक्सिजनचे 11 अणू असतात, म्हणून साखरेचे रेणुसूत्र C12H22O11 असे लिहितात। परीक्षेला विचारले जातात, लक्षपूर्वक असू द्या। पेपर 2ला हे हमखास असलं अवघड विचारलं जातं, पेपर 1ला असं विचारत नाहीत, पेपर 2ला 100% असलं अवघड विचारतात आणि विचारलं गेलेलं आहे। कोणत्याही संयोगाचे रेणुसूत्र त्या संयोगाचा फक्त एक रेणू दर्शवते, विधान असं म्हणून विचारलं जातं। विधान सत्य आहे, असत्य आहे, योग्य आहे, चूक आहे, बरोबर आहे। तर कोणत्याही संयोगाचे रेणुसूत्र त्या संयोगाचा फक्त एक रेणू दर्शवते। हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, नायट्रोजन या मूलद्रव्यात 2 अणू असतात। हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, नायट्रोजन या मूलद्रव्यात 2 अणू असतात। खडू मूलद्रव्य नसून कॅल्शियम कार्बोनेटचे याचे संयुग आहे, विधान सत्य असत्यमध्ये विचारलं जातं। खडू द्रव्य नसून कॅल्शियम कार्बोनेट याचे संयुग आहे। शिसे, PB, कथील, SN त्याचं इंग्लिश नाव सुद्धा आहे, ते तुम्ही पाहून घ्या।
मानवी कान 20 हर्ट्ज यापेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकण्यास असमर्थ असतो. परीक्षेला आलेलं विधान. मानवी कान 20 हर्ट्ज यापेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकण्यास असमर्थ आहे. हे विधान TETला आलेलं आहे, CTETला आलेलं आहे, आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी सुद्धा आलेलं आहे. 2010च्या जी काही शिक्षकांसाठी CET होत होती त्याच्यामध्ये आलेलं आहे. पुन्हा 2017ला सुद्धा आलेला आहे, 2008ला सुद्धा आलेला आहे. मानवी कान 20 हर्ट्ज यापेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी ऐकण्यास असमर्थ असतो. त्याचप्रमाणे 20,000 हर्ट्ज या वारंवारतेच्या वरचा ध्वनीही आपण ऐकू शकत नाहीत. परीक्षेला आलेलं विधान. कुत्री, वटवाघूळ इत्यादी प्राणी अश्राव्य ध्वनी ऐकू शकतात. इथं अवश्राव्य झाले, मिस्टेक आहे, समजून घ्या. कुत्री, वटवाघूळ इत्यादी प्राणी अश्राव्य ध्वनी ऐकू शकतात. TET CTETला आलेलं विधान. अश्राव्य ध्वनीच्या मदतीने वटवाघूळ डोळ्यांनी पाहण्याऐवजी कानांनीच पाहते. सत्य असत्यमध्ये आलेलं विधान आहे TET CTETला. अश्राव्य ध्वनींच्या मदतीने वटवाघूळ डोळ्यांनी पाहण्याऐवजी कानांनीच पाहते. रडार यंत्रणेत अशाच प्रकारच्या लहरींचे समोरच्या लक्ष्यावरून परावर्तन करून त्याचा वेध घेतात. ध्वनीच्या निर्मितीसाठी स्रोतांच्या कंपनांची आवश्यकता असते. ध्वनीच्या निर्मितीसाठी स्रोतांच्या कंपनांची आवश्यकता असते. आता एक कंपनांची वारंवारता त्याचं सूत्र आहे, ते सूत्र पाठच करून टाका. आंदोलन काळ आणि वारंवारता यांची एकके सेकंद आणि हर्ट्ज आहेत. आंदोलन काळ आणि वारंवारता यांची एकके सेकंद आणि हर्ट्ज आहेत. वायूपेक्षा द्रवातील आणि द्रवापेक्षा स्थायूतील प्रसारण अधिक वेगाने होते. वायूपेक्षा द्रवातील आणि द्रवापेक्षा स्थायूतील प्रसारण अधिक वेगाने होते. ध्वनीचे सपाट पृष्ठभागावरून परावर्तन होते. ध्वनीचे सपाट पृष्ठभागावरून परावर्तन होते. परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तित दिशा लंबाशी सारखाच कोन करतात. ध्वनीचा वेग स्थायू पदार्थात द्रव आणि वायू यांच्या तुलनेत अधिक असतो. विधान परीक्षेला आलेलं आहे. ध्वनीचा वेग स्थायू पदार्थात द्रव आणि वायू यांच्या तुलनेत अधिक असतो. 20 अंश सेल्सिअस या तापमानावर ध्वनीचा हवेतील वेग सुमारे 340 प्रति सेकंद इतका असतो. प्रकाराचा वेग झालेला आहे, तर प्रकाशाचा वेग आहे, मिस्टेक आहे, समजून घ्या. प्रकाशाचा वेग हा सुमारे 3 × 10⁸ मीटर सेंटीमीटर इतका असतो. परीक्षेला आलेला आहे. मागच्या 2021च्या पेपरला सुद्धा आलेला आहे. म्हणजे ध्वनीच्या जवळजवळ 10⁶ पट इतका जास्त आहे. हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला आलेलं आहे. लाकडी पार्टिशनमधून ध्वनी जातो पण भिंतीतून जात नाही. याचे कारण लाकडी पार्टिशनचे कंपन होऊ शकते पण भिंतीचे कंपन तितके सहज होत नाही. सुमारे 2500 वर्षापूर्वी थेल्स नामक ग्रीक शास्त्रज्ञाने पिवळ्या रंगाचा ॲबर्ना नावाचा राळेचा दांडा आणि उती कापड, इथं उनी झालेला आहे तिथं उती कापड करा, उती कापड होऊन स्थितीत ऊर्जेचा प्रयोग केला. ॲबरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात. ॲबरला ग्रीक भाषेत काय म्हणतात तर ॲबरला ग्रीक भाषेत इलेक्ट्रॉन म्हणतात. म्हणून या लक्षणाला थेल्सने इलेक्ट्रिसिटी हे नाव दिले. 16व्या शतकात विल्यम गिल्बर्ट या इंग्रज शास्त्रज्ञाने हिरे, पाचू यांसारखी रत्ने वापरून बरेच प्रयोग केले. ऋणप्रभार असलेल्या सूक्ष्म कणांना इलेक्ट्रॉन म्हणतात. 2 वस्तू परस्परांजवळ आणून होणाऱ्या विद्युत प्रभारांच्या अशा क्रियेला विद्युत प्रवर्तन म्हणतात. विद्युत दर्शीतील पानांचे एकमेकांपासून दूर जाणे हे वस्तूच्या प्रभारातीत असण्याची कसोटी आहे. विद्युत प्रभार ओळखण्याचे साधन विद्युतदर्शी. एबोनाइट व लोकर यांमध्ये इलेक्ट्रॉन्स एबोनाइटकडे जातात. परीक्षेला आलेलं विधान आहे. एबोनाइट व लोकर यांमध्ये इलेक्ट्रॉन्स एबोनाइटकडे जातात. आरसा पुसल्याने त्यावर विद्युत प्रभार तयार होतो म्हणून त्यावर लगेच धूळ बसते. हे आपण रोजच पाहतो. वैताग येतो अक्षरशः. आरसा पुसला की लगेच धूळ, आरसा पुसला की लगेच धूळ. का
तर आरसा पुसल्याने त्यावर विद्युत भार तयार होतो, म्हणून त्यावर लगेच धूळ बसते. सुवर्णाची पाने खूप पातळ करता येतात, म्हणून विद्युतदर्शी संवेदनशील होण्यासाठी सुवर्णाचा उपयोग करतात. उत्तर आहे, आता उत्तर काय आहे, विद्युतदर्शी अधिक संवेदनशील होण्यासाठी सुवर्णाचीच पाने का वापरतात. प्रश्न आणि त्याचं उत्तर काय आहे, सुवर्णाची पाने खूप पातळ करता येतात, म्हणून विद्युतदर्शी संवेदनशील होण्यासाठी सुवर्णाचा उपयोग करतात. आकाशातून पडणाऱ्या विजेमध्ये फार मोठा विद्युत प्रवाह असल्याने तडिका वाहत तांब्याची जाड पट्टी वापरतात. भात, भाकरी, पोळी इत्यादी पिष्टमय पदार्थ आहेत. या पदार्थांमध्ये कर्बोदकाचे प्रमाण जास्त असते. फुलपाखराला तोंड, दात असे अवयव नसतात, त्यांना नळीसारखी एक लांब सोंड असते. फुलपाखराला तोंड, दात असे अवयव नसतात, त्यांना नळीसारखी एक लांब सोंड असते. सर्व पिष्टमय पदार्थांचे विघटन होऊन त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. हे ग्लुकोज रक्तामार्फत शरीरात सर्वत्र पुरवले जातात. परीक्षेला आलेलं विधान आहे. सर्व पिष्टमय पदार्थांचे विघटन होऊन त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. हे ग्लुकोज रक्तामार्फत शरीरात सर्वत्र पुरवले जाते. जरुरीपेक्षा जास्त झालेल्या ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजमध्ये होऊन ते यकृतात साठवले जाते. गरज असेल तेव्हाच याचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर होतो. तूर, हरभरा, मूग, मटकी, सोयाबीन, अशा डाळी तसेच दूध, अंडी, मांस वगैरे पदार्थांतून प्रथिने मिळतात. प्रथिने कशातून मिळतात? TETला आलेला प्रश्न पेपर 1 ला पेपर 2 ला तूर, हरभरा, मूग, मटकी, सोयाबीन, अशा डाळी तसेच दूध, अंडी, मांस वगैरे पदार्थातून प्रथिने मिळतात. प्रथिने ही मूलतः नायट्रोजनयुक्त कार्बनी पदार्थ आहेत. विविध जैवरासायनिक क्रिया घडून आणण्यासाठी मदत करणारी विकरे सुद्धा मुळात प्रथिनेच आहेत. विविध जैवरासायनिक क्रिया घडून आणण्यात मदत करणारी विकरे सुद्धा मुळात प्रथिनेच आहे. TETला आलेलं ऑब्जेक्टिव्ह. आनुवंशिक गुणधर्माचे नियोजन करणारे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक आम्ल म्हणजे DNA आणि रायबो न्यूक्लिक आम्ल सुद्धा RNA नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत. आपल्या TETला हे विचारलं होतं आणि 2017च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला सुद्धा आलेलं. DNA म्हणजे काय, RNA म्हणजे काय आणि त्याचं फुल फॉर्म. गळिताच्या धान्यापासून तेल, मेदाम्ल असे स्निग्धांश असणारे पदार्थ मिळतात. गळिताच्या धान्यापासून तेल, मेदाम्ले असे स्निग्धांश असणारे पदार्थ मिळतात. अन्नपचन क्रियेमध्ये मेदाचे विघटन होऊन ग्लिसरॉल आणि मेदाम्ले तयार होतात. परीक्षेला आलेला ऑब्जेक्टिव्ह. रक्तामार्फत मेदाम्ले शरीरभर पुरवले जातात. पालेभाज्या तसेच फळांमध्ये सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ असतो. पालेभाज्या तसेच फळांमध्ये सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ असतो. परीक्षेला आलेला. आता खालचं विधान हे 2017लाही आलेलं आहे आणि 2018च्या आपल्या शिक्षक पात्रता परीक्षाला सुद्धा आलेलं आहे. बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी हल्ली गॅमा किरणांचा वापर करतात किंवा मारा करतात. 2017 आणि 18ला आलेलं. बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी हल्ली गॅमा किरणांचा मारा करतात. रेफ्रिजरेटरमध्ये 5 अंश सेल्सिअसच्या तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते. रेफ्रिजरेटरमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते. परीक्षेला येऊन गेलेलं. आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि सांधे, हाडे, दात, हिरड्या इत्यादींसाठी C जीवनसत्वांची गरज असते. हे जीवनसत्व पाण्यात विरघळते. हे परीक्षेला विचारलं गेलेलं ऑब्जेक्टिव्ह. आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि सांधे, हाडे, दात, हिरड्या इत्यादींसाठी
सी जीवनसत्वाची गरज असते. हे जीवनसत्व पाण्यात विरघळते. फॉस्फरसच्या तुटीमुळे वजनात घट वाढ खुंटणे हे विकार संभवतात. गहू बाजरी मका इत्यादी तृणधान्य उडीद मूग अशा डाळी अंड्यातील बलक दूध आणि पालेभाज्या यांमध्ये फॉस्फरस असते. संत्रे लिंबू यांच्या रसांमुळे फॉस्फरसची कमतरता भरून निघते. लोहाच्या अभावामुळे पंडुरोग ॲनिमिया विकार सामान्यपणे होतो. म्हणून आहारात लोहाचा समावेश असावा. उदाहरणार्थ गहू गूळ हिरव्या पालेभाज्या खजूर यांपासून लोह मोठ्या प्रमाणात मिळते. मानेत असणाऱ्या अवटी ग्रंथीतून थायरॉक्सिन नावाचे संप्रेरक स्रवते आणि त्यात आयोडीन हा महत्त्वाचा घटक असतो. परीक्षेला विचारलेलं ऑब्जेक्टिव्ह. मानेत असणाऱ्या अवटी ग्रंथीतून थायरॉक्सिन नावाचे संप्रेरक स्रवते, त्यात आयोडीन हा महत्त्वाचा घटक आहे. आयोडीनच्या अभावामुळे होणाऱ्या विकाराला गलगंड किंवा गॉयटर म्हणतात. आयोडीनच्या अभावामुळे होणाऱ्या विकाराला गलगंड किंवा गॉयटर म्हणतात. आता हे विधान आपल्या TETच्या पेपरसाठी परीक्षकाचं अत्यंत म्हणजे पेपर काढणाऱ्यासाठी जीवाभावाचा प्रश्न. त्यांना हा पेपरमध्ये प्रश्न टाकल्याशिवाय करमतच नाही आहे. त्यांचा दिवसच जात नाही किंवा त्यांना पेपर काढल्यासारखंच वाटत नाही आहे. आता हे विधान 2016ला आलेलं आहे, 17ला आलेलं आहे, 18ला आलेलं आहे, 19ला आलेलं आहे आणि 21ला सुद्धा आलेलं आहे आणि 22ला सुद्धा. 22ला झालं नाही, आत्ता आपली जी काही परीक्षा होणार आहे 2024ला तेव्हा सुद्धा हे विधान येईल. काय आहे? तंबाखू खाताना किंवा धूम्रपान करताना निकोटीन टार कार्बन मोनॉक्साईड असे घातक पदार्थ निर्माण होतात. तंबाखू खाताना किंवा धूम्रपान करताना निकोटीन टार कार्बन मोनॉक्साईड असे घातक पदार्थ निर्माण होतात. तंबाखूच्या धुरामध्ये पायरिडिन अमोनिया अल्डिहाइड फ्लोरार कार्बन मोनॉक्साईड निकोटीन सल्फर डायऑक्साईड इत्यादी संयुगे असतात. ही ॲडिशनल माहिती आहे. इयत्ता 9वीच्या नवीन विज्ञानामध्ये तुम्हाला ही माहिती मिळून जाईल. इतके दिवस जुन्या विज्ञानामध्ये 7वी 8वीपर्यंत हेच विधान होतं. तंबाखू खाताना किंवा धूम्रपान करताना निकोटीन टार कार्बन मोनॉक्साईड हे घातक पदार्थ निर्माण होतात. आता खाली नवीन ॲडिशनल विधान काय आहे? तंबाखूच्या धुरामध्ये पायरिडिन अमोनिया अल्डिहाइड फ्लोरार कार्बन मोनॉक्साईड निकोटीन सल्फर डायऑक्साईड इत्यादी संयुगे जी की धोकादायक आहेत. आता हेच विधान तंबाखूतील निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक असते. सत्यासत्यमध्ये विचारलेलं आहे 2016, 17 आणि 18ला. तंबाखूतील निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक आहे. मुलांची उंची वाढण्यास कारणीभूत असलेली वृद्धी संप्रेरक मेंदूतील पियुषके तयार होते. त्यांच्या आधिक्यामुळे पायांच्या हाडांची लांबी वाढते. आता कारण आहे, परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. मुलांची उंची वाढण्यास कारणीभूत असलेल्या वृद्धी संप्रेरक मेंदूतील पियुषके तयार होते. त्यांच्या आधिक्यामुळे पायांच्या हाडांची लांबी वाढते. लिटमस हा लायग्नेन वनस्पतीपासून हा दर्शक मिळतात. लिटमसचे पाण्यातील द्रावण जांभळ्या रंगाचे असते. आम्लात हा दर्शक मिसळला तर त्याचा रंग लाल होतो, तर आम्लारीत निळा रंग होतो. लिटमस हळद ही निसर्गतः आढळणाऱ्या दर्शकाची काही उदाहरणे आहेत. लिटमस हळद ही निसर्गात आढळणाऱ्या दर्शकाची काही उदाहरणे आहेत. फिनॅफ्थॅलिन मिथिल ऑरेंज ही अशाच प्रकारची दर्शके आहेत ज्या द्रावणामुळे निळ्या किंवा लाल लिटमसच्या रंगात कसलाही बदल होत नाही. अशा पदार्थांना उदासीन पदार्थ म्हणतात. उदासीन पदार्थांमध्ये आम्लाचे किंवा आम्लारीचे गुणधर्म आढळत नाहीत. विधान सत्य असत्य योग्य अयोग्य चुकी बरोबर मध्ये विचारलं जाऊ शकतं. उदासीन पदार्थांमध्ये आम्लाचे किंवा आम्लारीचे गुणधर्म आढळत नाहीत. आता द्रावण आहे, लिटमस कागदावर होणारा परिणाम आहे आणि फिनॉल्फ्थॅलिनवर होणारा परिणाम आहे. हा एक चार्ट आहे. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून तो चार्ट एकदम व्यवस्थितरित्या पाहून घ्या, समजून घ्या. चला पुढे. आता
इथून थोडंसं अवघड आहे, किचकट आहे, आपण त्याकडे याच्यावर जरा थोडंसं फोकस करू. धातू तापवल्यानंतर ऑक्साईड मिळतात. आता धातू तापवल्यानंतर ऑक्साईड मिळतात, त्याच्यामध्ये मॅग्नेशियमची फीज जाळली असता मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. मॅग्नेशियम ऑक्साईड तयार कसे होते, तर मॅग्नेशियमची फीज जाळली असता मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. मग आता याच्यामध्ये 2Mg + O2 = 2MgO. मॅग्नेशियम प्रमाणे सोडियम हाही धातूच आहे. विधान परीक्षेला विचारले जातात सत्यासत्यामध्ये. मॅग्नेशियम प्रमाणे सोडियम हाही धातूच आहे. सोडियम तापवल्यानंतर हवेतील ऑक्सिजनचे संयोग पाहून सोडियम ऑक्साईड तयार होते. मग मॅग्नेशियमची फीज जाळली असता मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं. आता इथं सोडियम तापवल्यानंतर हवेतील ऑक्सिजनचे संयोग पाहून सोडियम ऑक्साईड तयार होतो. धातूंप्रमाणे अधातूंचाही तापवल्यानंतर ऑक्साईड मिळतात. S + O2 = SO2. सल्फर प्लस ऑक्साईड म्हणजे सल्फर डायऑक्साईड. सामान्यतः अधातूंची ऑक्साईड्स आम्लधर्मी असतात. विधान परीक्षेला आलेलं आहे, इथं दिलेलं आहे TET विधान म्हणून. सामान्यतः अधातूंची ऑक्साईड्स आम्लधर्मी असतात. सत्यासत्य, योग्य अयोग्य, चुकी बरोबर मध्ये विचारलं जातं, विचारलं गेलेलं आहे, विचारलं जाईल. सामान्यतः अधातूंचे ऑक्साईड्स आम्लधर्मी असतात. हायड्रोक्लोरिक आम्ल HCl, सल्फ्युरिक आम्ल H2SO4, नायट्रिक आम्ल HNO3 ही दाहक आम्ले आहेत. दाहक आम्ले कोणती? हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल ही दाहक आम्ल आहेत. सामान्यतः धातूंचे ऑक्साईड्स आम्लधर्मी असतात. TET. आता इथं मी जेवढे बोल्ड केलेले आहेत हे विधान महत्त्वाचे आहेत. पाठच करून ठेवा, तोंड पाठच करून ठेवा, परीक्षेला वारंवार विचारली जातात. सामान्यतः धातूंची ऑक्साईड्स आम्लधर्मी असतात. सोडियम ऑक्साईड Na2O, मॅग्नेशियम ऑक्साईड MgO, कॅल्शियम ऑक्साईड CaO ही धातूंच्या ऑक्साईडची उदाहरणे आहेत. कॉपर सारख्या धातूंची ऑक्साईडे पाण्यात विरघळत नाहीत. परीक्षेला आलेला आहे. कॉपर सारख्या धातूंची ऑक्साईडे पाण्यात विरघळत नाहीत. धातूंची हायड्रॉक्साईड आम्लारी असतात. धातूंची हायड्रॉक्साईडे आम्लारी असतात. त्यात OH हा मूळ घटक असतो. या घटकामुळे संयुगांना आम्लारी धर्म प्राप्त होतो. पाण्यात विरघळणाऱ्या आम्लारींना अल्कली आम्लारी म्हणतात. पाण्यात विरघळणाऱ्या आम्लारींना अल्कली आम्लारी म्हणतात. परंतु ते सगळे आम्लारी अल्कली नसतात. परीक्षेला आलेला आहे, परंतु सगळे आम्लारी अल्कली नसतात. द्रावण आम्लारी धर्म असते तेव्हा फिनॉल्फ्थॅलीनला गुलाबी रंग येतो, तर द्रावण आम्लधर्मी असते तेव्हा फिनॉल्फ्थॅलीन रंगहीन असते. आता इथं चार्ट दिलेला आहे, तो चार्ट एकदा बघा तुम्ही. जेव्हा आम्लधर्मी द्रावण आम्लारी धर्मी द्रावणात मिसळते तेव्हा होणाऱ्या अभिक्रियेतून नवीन पदार्थ म्हणजे क्षार आणि पाणी तयार होतो. हे त्याचं सूत्र वगैरे सगळं दिलेलं आहे, पाठच करून ठेवा. आम्ल आणि आम्लारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियेला उदासीकरण म्हणतात. उदासीकरण कशाला म्हणतात, तर आम्ल आणि आम्लारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियेला उदासीनीकरण म्हणतात. या अभिक्रियेत क्षार आणि पाणी तयार होते. सोडियम नायट्रेस NaNO3 आणि सोडियम सल्फेट NaSO4 ही उदासीन क्षारांची उदाहरणे आहेत. आता इथं बोल्ड केलं दिलेलं आहे, बॉक्स दिलेला आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. दाहक आम्ल आणि सौम्य आम्लारीच्या रासायनिक अभिक्रियेतून मिळणारे क्षार आम्लारी धर्मी असते. आता इथं सुद्धा एक चार्ट दिसत असेल, तो चार्ट तुम्ही पाठच करून ठेवा. चला पुढे. ॲल्युमिनियम क्लोराईड, अमोनियम सल्फेट हे क्षार सुद्धा आम्लधर्मी आहेत. धुण्याचा सोडा, बेकिंग सोडा. आता धुण्याच्या सोड्याला काय म्हणतात किंवा खाण्याच्या सोड्याला काय म्हणतात हे महत्त्वाचं पाहिजे, म्हणजे माहिती पाहिजे. धुण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट आणि बेकिंग सोडा सोडियम बायकार्बोनेट हे क्षार आम्लधर्मी आहेत. लिंबू, संत्री, मोसंबी या फळात सायट्रिक आम्ल असते, त्यातून C जीवनसत्व मिळते. लिंबू, संत्री, मोसंबी या फळात सायट्रिक आम्ल असते, त्यातून C जीवनसत्व मिळते. चिंचेतील टार्टारिक आम्ल, दह्यातील लॅक्टिक आम्ल आपले अन्न रुचकर बनवतात. 2013 आणि 17ला परीक्षेत आलेलं ऑब्जेक्टिव्ह. चिंचेतील टार्टारिक आणि दह्यातील लॅक्टिक आम्ल आपले अन्न रुचकर बनवतात. 2013 आणि 17ला आलेलं. प्रसाधन गृहाच्या स्वच्छतेसाठी
हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात. लोणची मुरांबा टिकवण्यासाठी ॲसेटिक आम्ल किंवा बेन्झोइक आम्ल वापरतात. आपल्या जठरात हायड्रोक्लोरिक आम्ल असते, त्यामुळं अन्नपचन सुलभ होते. जमीन आम्लधर्मी असते, तेव्हा जमिनीत चुनखडी किंवा चुन्याची निवळी टाकतात. जमीन आम्लारी धर्म असते, तेव्हा जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिसळतात. या सेंद्रिय पदार्थामुळे आम्ले निर्माण होतात. ही आम्ले जमिनीतील आम्लारीचा उदासीनीकरण करतात. आता विधानं इथून खूप महत्त्वाचे आहेत, लक्ष देऊन ऐका. धातूंची ऑक्साईड्स आम्लारी धर्मी असतात. TETला आलेला आहे. धातूंची ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात, तर अधातूंची ऑक्साईड आम्लधर्मी असतात. धातू आम्लारी धर्मी, अधातूंची ऑक्साईड्स आम्लधर्मी असतात. धातूंची ऑक्साईड पाण्यात विरघळून आम्लारी तयार करतात. परीक्षेला आलेला आहे. धातूंची ऑक्साईड पाण्यात विरघळून आम्लारी तयार करतात. अधातूंची ऑक्साईड पाण्यात विरघळून आम्ल तयार करतात. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू यांच्या संयोगाने पाण्याचा 1 रेणू तयार होतो. परीक्षेला आलेलं विधान. 0°C तापमानावर पाण्याचे बर्फात अवस्थांतर होताना त्याच्या आकारमानात वाढ होते. परीक्षेला आलेलं विधान. पदार्थाची घनता बरोबर वस्तुमान छेद आकारमान TETला आलेलं. पाण्याची घनता हे सुद्धा व्यवस्थित आलेलं आहे, पाहून घ्या, समजून घ्या. समुद्राचे बाष्पीभवन सतत होत असते, त्यामुळे क्षाराचे पाण्यातील प्रमाण वाढते. ते दर लिटरला साधारणपणे 35 ग्रॅम एवढे असते. परीक्षेला आलेलं विधान. समुद्राच्या बाष्पीभवन सतत होत असते, त्यामुळे क्षारांचे पाण्यातील प्रमाण वाढते. ते दर लिटरला साधारणतः 35 ग्रॅम एवढे असते. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची घनता पाण्याच्या तुलनेत अधिक असते, म्हणून समुद्रात पोहणे सोपे असते. हे विधान परीक्षेला आलेलं आहे. TETला 2014, 2018 आणि 2019ला विचारलं गेलेलं आहे. काय विचारलं होतं? समुद्राच्या पाण्याची घनता पाण्याच्या तुलनेत अधिक असते, म्हणून समुद्रात पोहणे सोपे असते. कारण विचारलं गेलं होतं. आता मृत समुद्र इस्रायल आणि जॉर्डन या देशाच्या सीमेवर म्हणजे मध्य पूर्वेत जो समुद्र आहे त्याला मृत समुद्र म्हणतात. 60 किलोमीटर लांबी, 20 किलोमीटर रुंदीचे सरोवर आहे. या समुद्राची पातळी समुद्र सपाटीपासून तब्बल 396 मीटर आहे. सततच्या बाष्पीभवनामुळे या समुद्राच्या पाण्यात 23 ते 25% क्षार असतात. इतर समुद्रात हे प्रमाण 3.5% ते 4% असते. मृत समुद्रातील क्षारांत पोटॅशियम, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड आणि ब्रोमाइड यांचे प्रमाण अधिक असते. परीक्षेला विचारलं गेलेलं आहे. मृत समुद्रातील क्षारांत पोटॅशियम, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड आणि ब्रोमाइड यांचे प्रमाण अधिक असते. मोठ्या प्रमाणातील क्षारांमुळे मृत समुद्राच्या पाण्याची घनता ही साध्या पाण्यापेक्षा खूप जास्त असते, म्हणून त्यात पोहताना बुडण्याची भीती नसते. सॅम्युएल सोल या ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी 1976 साली कायदा करून प्रत्येक जहाजावर प्लिम सोल कंसात रेषा आखण्यात आली. पाण्यात जवळजवळ सर्वच पदार्थ विरघळत असल्याने पाण्याला वैश्विक द्रावण मानले जाते. सत्यासत्य, योग्य अयोग्य, चुकी बरोबर मध्ये विधान आलेलं आहे. पाण्यात जवळजवळ सर्वच पदार्थ विरघळत असल्याने पाण्याला वैश्विक द्रावण मानले जाते. TETला आलेले विधान आहे. रासायनिकदृष्ट्या पाणी उदासीन आहे, तिथं उपासीन झालेलं आहे, मिस्टेक आहे, समजून घ्या. रासायनिकदृष्ट्या पाणी उदासीन आहे. तांब्यावर ताकातील आम्लाचा परिणाम होऊन ते कळकते. सिट्रेसी हे लिंबू वर्गीय फळाचे शास्त्रीय नाव आहे. खाण्याचे तेल आम्ल किंवा आम्लहारी नसून उदासीन आहे. परीक्षेला विचारलेले विधान आहेत. आता आपण स्कॉलरशिपचे महत्त्वाचे काही ऑब्जेक्टिव्ह पाहू. आता स्कॉलरशिपचे अतिशय भरपूर ऑब्जेक्टिव्ह होते, पण आपण ते सर्व घेतलेले नाहीत. त्यातले रेअर आणि महत्त्वाचे घेतलेले आहेत, जे की परीक्षेला विचारले गेलेले आहेत आणि विचारले जाण्याची शक्यता आहे. हवा प्रामुख्याने ऑक्सिजन व नायट्रोजन या 2 वायूंचे मिश्रण आहे. उन्हापासून संरक्षणासाठी पिंपळ वृक्षाची गरज असते. भोपाळ दुर्घटनेस मिथाइल आयसोनाइट हा वायू कारणीभूत आहे. परीक्षेला विचारलं गेलेला आहे. जैविक घटकात सजीवांचा समावेश होतो. वातावरणातील ओझोनचा थर विरळ झाल्यास वनस्पतींची वाढ जोमाने होणे ही गोष्ट घडणार नाही. परीक्षेला विधान आलेलं आहे. सेम ॲज इट इज, जशास तसं विचारलं गेलं होतं. वातावरणातील
ओझोनचा थर विरळ झाल्यास वनस्पतींची वाढ जोमाने होणे ही गोष्ट घडणार नाही. जास्त चुंबकीय पदार्थ नाहीत. परीक्षेत विचारलं होतं जास्त चुंबकीय पदार्थ आहे असं विचारलं होतं. पुन्हा नंतर एकदा विचारलं जास्त चुंबकीय पदार्थ नाही, बरोबर आहे का चूक आहे? तर जास्त चुंबकीय पदार्थ नाही. तांब्याच्या क्षरणामुळे भांड्याला हिरवट रंग येतो. तांब्याच्या क्षरणामुळे भांड्याला हिरवट रंग येतो. परीक्षेत आलेलं आहे. पोलाद हे लोह व कार्बन यांचे मिश्रण आहे. परीक्षेला आलेलं आहे. संयुगाच्या अतिसूक्ष्म कणांना रेणू म्हणतात. परीक्षेला विचारलं गेलं तर संयुगाच्या अतिसूक्ष्म कणांना काय म्हणतात? ते रेणू म्हणतात. पाण्यात हायड्रोजनचे 2 अणू असतात. परीक्षेला विचारलेलं. मीठ हे उदासीन क्षार आहे. हे सुद्धा परीक्षेला आलेलं आहे. मीठ हे उदासीन क्षार आहे. लहान रोपट्याची वाढ मोजण्यासाठी आर्क इडिक्टर या उपकरणांचा वापर करतात. आता उपकरणावरून आठवलं, आपण उपकरणांवर आधारित सुद्धा व्हिडिओ बनवू. काळजी करू नका. कोणतं उपकरण कशासाठी उपयोगाला येतं, कोणत्या उपकरणाला काय म्हणतं ते सुद्धा आपण पाहू. लहान रोपट्यांची वाढ मोजण्यासाठी आर्क इडिक्टर या उपकरणाचा वापर करतात. वनस्पतींचे उत्सर्जन बाष्परूपात असते. दलपुंज पाकळ्यांचे बनलेले असते. संस्था ही संघटनांची उच्च पातळी आहे. लाळ ग्रंथी कान शिळांजवळ असते. टीईटला आलेला आहे. चावलेले अन्न जिभेच्या साह्याने अन्न नलिकेत जाते. जठर हा पाचक रस लहान आतड्यात पचनासाठी मदत करत नाही. जठर हा पाचक रस लहान आतड्यात पचनासाठी मदत करत नाही. तर परीक्षेत विचारलं जातं की जठरस हा पाचक रस लहान आतड्यात पचनासाठी मदत करतो असं परीक्षेला दिलं जाईल. तर पचनासाठी मदत करत नाही. सस्तन प्राण्यांची रक्ताभिसरण संस्था बंदिस्त असून हृदयाला 4 कप्पे असतात. वृक्क हा अवयव उत्सर्जन संस्थेचा आहे. वृक्कबाधा या विकारांमध्ये व्याश्लेषण करावे लागते. संप्रेरक हा स्राव सरळ रक्तात मिसळला जातो. 1 ऑक्टोबर राष्ट्रीय रक्तदाता दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. गुलभक्षी वनस्पती नसून सपुष्प आहे. गांडोळ्या सरपटणाऱ्या प्राण्याला डोळे नसतात. परीक्षेला विचारलेलं विधान. गांडोळ्या सरपटणाऱ्या प्राण्याला डोळे नसतात. पिकांना उपयुक्त असणारे जीवाणू मातीत असतात. भाताच्या तुसावर अळंबीची शेती करण्यात येते. अक्षय ऊर्जा दिन 20 ऑगस्टला असतो. विकारांची क्रिया योग्य रीतीने घडवून आणण्यास क्षारांची आवश्यकता असते. धूम्रपान करताना कॅल्शियम ऑक्झलेट हा पदार्थ निर्माण होत नाही. परीक्षेला आलेलं विधान आहे. धूम्रपान करताना कॅल्शियम ऑक्झलेट हा पदार्थ निर्माण होत नाही. ग्लुकोज नायट्रोजनयुक्त पदार्थ नाही. अन्नपचन क्रियेमध्ये मेदाचे विघटन होऊन ग्लिसरॉल बरोबर मेदाम्ले तयार होतात. पंडरोग झालेल्या व्यक्तीच्या आहारात गुळाचा समावेश करावा लागतो. मूळदोष झालेल्या व्यक्तीला कॅल्शियमयुक्त आहार देतात. तो डी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. सी जीवनसत्व पाण्यात विरघळते. खाण्याच्या सोड्यामुळे सी जीवनसत्वाचा नाश होतो. प्राणीजन्य पदार्थातून डी जीवनसत्वे मिळतात. स्थितीत विद्युत बल हे क्षीण बल आहे. सौर विद्युत घटात सिलिकॉन वापरतात. प्रकाशाचे रेषीय संक्रमण 100 अंश सेल्सिअस असते. लाल रंगाच्या उजेडात उगवण झालेल्या बियांची उंची कमी असते. चंद्रग्रहणात पृथ्वीची छाया चंद्रावर पडते. दोलन विस्तार सेंटीमीटर मध्ये मोजतात. रडार यंत्रणेत लहरींचे समोरच्या लक्ष्यावरून परावर्तन होते. सपाट पृष्ठभागावरून ध्वनीचे परावर्तन होते. तंतुवाद्यामध्ये प्रत्येक तार वारंवारता प्रकारे वेगळी असते. वस्तुमान वाढले की ध्वनीची हवेतील वेग वाढतो. वस्तुमान वाढले की ध्वनीचा हवेतील वेग वाढतो. परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तित दिशा लांबी सारखाच कोन करतात. वारंवारता काढताना 1 सेकंद विचारात घेतात. ध्वनीची हवेतील वेग सुमारे 340 मीटर सेकंद इतका असतो. टीईटला आलेले विधान. उष्णतेचे स्थलांतर हे नेहमी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे होते. विधान परीक्षेला आलेलं. उष्णतेचे स्थलांतर हे नेहमी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे होते. उष्णतेच्या स्थलांतराचे 3 प्रकार आहेत. माध्यम नसताना होणारे उष्णतेचे स्थलांतर म्हणजे प्रारण होय. उष्णतेचे अभिसरण प्रवाही माध्यमातून होते. पदार्थांचा द्रवणांक आणि गोठणांक एकच असतो. हवा ही उष्णतेचे दुर्वाहक आहे. स्थायू द्रवाचे रूपांतर होताना दिली गेलेली उष्णता ही अवस्थानांतरणासाठी वापरली जाते. एखाद्या उष्ण पदार्थाची दिलेली उष्णता ही पदार्थाच्या वस्तुमानावर अवलंबून असते. वस्तूची सपाट आरशातील प्रतिमा आरशाच्या मागे तेवढ्याच अंतरावर असते. परीक्षेला आलेलं. वस्तूची सपाट आरशातील प्रतिमा
अर्शाच्या मागे तेवढ्याच अंतरावर असते. आता हे विधान TETला आलेलं आहे. 2017च्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला सुद्धा आलेलं आहे. सपाट अर्शात मिळणारी प्रतिमा सरळ तसेच मूळ वस्तू एवढीच असते. आता इथं 2 चार्ट दिलेले आहेत. हे 2 चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हे लिहून घ्या आणि पाठच करून ठेवा. परीक्षेमध्ये विचारलं जातं. अतिशय महत्त्वाचं आहे. हे चार्टमध्ये समजून सांगण्यासारखं नाही आहे. तुम्ही ऑटोमॅटिक हे समजून घेऊ शकता. 2 चार्ट आहेत. एक अवयव, इंद्रिय, ग्रंथी, अंत, त्वचा, पाचक, रसक्रिया आहे. त्याच्यानंतर सजीव आणि त्याचे वैज्ञानिक नावं आहेत. हे चार्ट तुम्ही समजून घ्या. तर अशा पद्धतीने इयत्ता 7वीचं जुन्या विज्ञानावर आधारित, स्कॉलरशिपवर सुद्धा आधारित, जुन्या पाठ्यपुस्तकावर आधारित सुद्धा आपण 7वीचे यशस्वीरित्या ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत. आपला अतिशय महत्त्वाचा घटक पूर्ण झालेला आहे. 7वीचा भाग 1 आणि 7वीचा भाग 2. आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीचे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत. ते सुद्धा अतिशय किचकटच असणार आहेत आणि इयत्ता 8वीचे ऑब्जेक्टिव्ह आपण 3 भागामध्ये पाहणार आहोत. म्हणजे 3 पार्टमध्ये, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. कारण हे सुद्धा व्हिडिओ खूप महत्त्वाचे आणि मोठेच होणार आहेत. एका व्हिडिओमध्ये पाहायला गेलं तर 2-2.5 तास होतील. टप्प्याटप्प्याने पाहिला जाऊ. आता आपण 7वीचे पाहिले तो भाग 1 जवळजवळ 35 मिनिटाचा, भाग 2 सुद्धा जवळजवळ 35 मिनिटाचा झालेला आहे. म्हणजे 70 मिनिटं झाले आणि एकच व्हिडिओ केला असता तर खूप किचकट काम झालं असतं. कोण इतकं अटेन्शन किंवा तेवढं अध्ययन एकीकरण झालेलं नसतं, केंद्रित झालेलं नसतं. आणि अभ्यास अवधान खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण हे टप्प्याटप्प्यानं छोटे व्हिडिओ अर्ध्या तासाचे करून पाहत आहोत. तर ठीक आहे, नोट्स कशा वाटल्या, माझी सांगण्याची पद्धत आवडली का नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण नव्या सुद्धा नोट्स लॉन्च केलेले आहेत. ते तुम्हाला इथे स्क्रीनशॉट दिसत असेल. पूर्वीच्या नोट्स आणि त्यानंतर नवीन आलेल्या नोट्स. ज्यांना ह्या नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आपण इयत्ता 8वीच्या महत्त्वाच्या नोट्स पाहून आणि जाताना महत्त्वाची सूचना किंवा महत्त्वाचं एक निवेदन, आवेदन, कळकळीची विनंती. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. इयत्ता 8वीचे महत्त्वाचे पॉईंट्स ऑब्जेक्टिव्ह घेऊन. आणि ज्यांना नोट्स घ्यायचे त्यांनी घ्या ही प्रोसिजर फॉलो करा आणि नोट्स घ्या.